नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचं। मित्रांनो, एकदा मुल्ला नसरुद्दीन आणि त्याचा मुलगा त्यांच्या गाढवाला बरोबर घेऊन बाजारात जायला निघालेले असतात। गाढव चालत असतं आणि त्याच्या बाजूने ते दोघं चालत असतात। समोर येणारी काही माणसं त्यांना बघतात आणि म्हणतात, एक गाढव चालले आणि त्याच्याबरोबर चालणारे हे दोघं गाढवच दिसत आहेत, कारण गाढव रिकामं चालले आणि दोघं खालून चाललेत। ते ऐकल्यानंतर ते म्हणतात, अरे खरंच की आपण गाढवपणाच करतोय। आणि ते मुलाला सांगतात की तू गाढवावर बस, मी बाजूनी चालतो। मुलगा गाढवावर बसतो आणि नसरुद्दीन बाजूनी चालत पुढे चालले असतात। पुढे आणखीन काही लोक भेटतात आणि ते मुलाकडे बघून म्हणतात, काय निर्दयी मुलगा आहे बघा, स्वतः गाढवावर बसून चाललाय आणि बाप मात्र पायी चाललाय। ते बघितल्यानंतर, ते ऐकल्यानंतर मुलाला वाईट वाटतं। मुलगा गाढवावरून उतरतो आणि नसरुद्दीन म्हणतो की तुम्ही गाढवावर बसा। नसरुद्दीन गाढवावर बसतो आणि मुलगा बाजूनी चालत ते परत पुढे निघतात। पुढे आणखीन काही लोक भेटतात। ते म्हणतात, किती निर्दयी बाप आहे बघा, स्वतः गाढवावर बसून चाललाय आणि मुलगा मात्र पायी चालत चालत चाललाय। ते ऐकल्यानंतर नसरुद्दीनला वाईट वाटतं। तो मुलाला म्हणतो की असं कर, तू आणि मी आपण दोघंही गाढवावर बसू। म्हणून तो मुलालाही गाढवावर घेतो आणि ते पुढे पुढे निघतात। अजून पुढे गेल्यावर आणखीन काही लोक भेटतात। ते म्हणतात, काय निर्दयी बाप आणि मुलगा आहेत, दोघं गाढवावर बसून एवढं वजन ठेवून चालले, त्या गाढवाची यांना अजिबात देखील दया येत नाही। ते ऐकल्यानंतर परत दोघंही खाली उतरतात आणि पुन्हा गाढवाची दोरी धरून बाजूला हळूहळू चालत जायला लागतात। आणि मग नसरुद्दीन आपल्याला मुलाला म्हणतो की बघ, आपण काहीही केलं तरी कधीच सर्व लोकांना खुश करू शकत नाही, त्यामुळे यापुढे आपल्याला जे बरोबर वाटेल तेच आपण केलं पाहिजे। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आपणही या किस्स्यातल्या नसरुद्दीनसारखे अनेक वेळा सर्वांना खुश करायचा प्रयत्न करत असतो, जे की कधीच शक्य होत नाही। आणि त्या बाबतीत आपण आपले चालू असणारं प्लॅनिंग बिघडवून घेतो आणि स्वतःला जास्त त्रास करून घेतो। तर यापुढे मित्रांनो लक्षात ठेवा, अनेक जणांच्या सूचना येतील तेव्हा नसरुद्दीनच्या गाढवाची गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वतःला जे बरोबर वाटते तेच करा। कसा वाटला किस्सा मित्रांनो? आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान किस्से ऐकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। असाच मस्त किस्सा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।